हवामान विभागाचा मान्सूनचा दुसरा अंदाज आला। मान्सूनची तारीख बदलली। आता या तारखेपासून राज्यात मान्सून सुरू होणार। एक अशी तारीख जी पाहून संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलंय, कारण की आता तारीख बदलली आहे। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हवामान विभागाने दुसऱ्यांदा ही तारीख सांगितली आहे, ज्यामुळे ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे। हवामान विभागाने मान्सूनची बदललेली तारीख सांगत असतानाच महाराष्ट्रासाठी दोन धोक्याचे इशारे दिले आहेत। पहिला धोका उष्णतेचा आहे। पुढील 3 दिवसात 20 जिल्ह्यांमध्ये 50 अंशाच्या वरती तापमान जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली। तसेच एका मोठ्या चक्रीवादळाचा धोका देखील समोर आला आहे। एक चक्रीवादळ आल्याने मान्सूनच्या तारखेत बदल झालाय। आता हे चक्रीवादळ आता धडकणार आहे, तर त्या चक्रीवादळाची तारीख देखील आता जाहीर झाली। तसेच हवामान विभागाने हा शेवटचा अंदाज असल्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार सगळी टक्केवारी आता जाहीर केली आहे। कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस होणार, कुठे सगळ्यात कमी पाऊस होणार आणि कोणत्या जिल्ह्यात चक्रीवादळ येणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट ही राहणार आहे, याची सगळी माहिती आता समोर आली आहे। यावर्षी परिस्थिती खूप भयानक आहे। यावर्षी सुपर एल निनो नाही तर मेगा एल निनो सक्रिय झालाय आणि ज्यामुळे पावसाची तारीख पुन्हा एकदा बदलली। लोकांना खोटं वाटत होतं, पण हवामान विभागाचे याआधीच अनेक अंदाज आले होते, पण आत्ताचा बदललेला अंदाज जेव्हा समोर आला त्यामध्ये जे सांगितलं ते ऐकून लोकांना धक्का बसलाय। कारण की सांगितलं गेलंय की दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्याचा जो अंदाज आहे तो आता देण्यात आलाय। अखेर तो फायनल दुसरा अंदाज आता समोर आल्याने पावसाळ्याचं सगळं चित्र समोर आले। आता पाऊस एका विचित्र तारखेला येतोय आणि सगळ्यात मोठा धोका आहे येणाऱ्या 3 दिवसात उष्णतेचा आणि त्यापेक्षाही सर्वाधिक धोका आहे चक्रीवादळाचा। 3 अशा तारखा देण्यात आल्या की या 3 तारखांना महाराष्ट्रातल्या लोकांनी गरज पडल्यास बाहेर पडू नका असं सांगितलं गेलंय। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय मान्सूनची खरी तारीख काय, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यात काय तारखा समोर आला याची माहिती तर पुढील 20 सेकंदात घेतोच आहे। पण त्याचबरोबर सगळ्यात मोठा धोका जो हीट वेव्हचा किंवा उष्णतेच्या लाटेचा आहे, तो धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना असणार, उष्णतेच्या तारखा काय आहेत, काय काळजी घ्यायला सांगितली, त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका कुठे आणि कधी होणार आहेत, सुपर एल निनो कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे, सगळी सविस्तर माहिती देणार आहे। पहा, हवामान विभाग हे फार तर फार 1 वेळा 2 वेळा अंदाज देत असतं, पण यावेळेस अनेक वेळा अंदाज देत शेवटचा फायनल अंदाज आलाय। कारण की 10 ते 15 वर्षापूर्वी जी परिस्थिती झाली होती सुपर एल निनोची, ती पुन्हा एकदा सक्रिय झाली आणि ज्यामुळे चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये दाणादाण उडणार। त्यामुळे चक्रीवादळाची तारीख देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे वेळ न वाया घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहतोय की उष्णतेची लाट आता कुठे असणार, कोणत्या 20 जिल्ह्यात लाट ही तीव्र होणार, कोणत्या जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा धोका, कोणत्या 2 तारखांना सावध राहायला लावले आणि जो आहे तो हवामानाची काय परिस्थिती राहणार आणि मान्सूनची तारीख काय। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चक्रीवादळाचा आहे। पहा, हवामान विभागाने एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये 3 तारखा जाहीर करण्यात आल्या। पहिली तारीख आहे मान्सूनची। मान्सून नेमकं केव्हा सुरू होतोय, पावसाळा खरा कधी सुरू होणार याचा अंतिम अंदाज देण्यात आलाय। या संदर्भात उष्णतेच्या लाटेच्या बाबतीत 2 तारखा देण्यात आल्या आणि चक्रीवादळाची तारीख दिली। सगळी माहिती टप्प्याटप्प्याने पाहतोय। तर पहा, मान्सूनची एक तारीख आली, ही ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद होईल, पण आनंदाच्या आधी धोक्याची सूचना आहे का, ती सूचना आहे उष्णतेची। सध्या उकाडा उष्णता तुम्हाला जाणवतोय, तो उकाडा दुपटीनं वाढणार, कारण की भारतावर हीट डोम तयार झालाय। म्हणजे एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होणं, ती गरम हवा कोंडली जाते तेव्हा त्याला हीट डोम म्हटलं जातं। हीट डोम म्हणजे एका दृष्टीने गरम हवा एका ठिकाणी जमा होणं आणि प्रेशर कुकरमध्ये असल्यासारखी भावना तयार होणं। उष्णता इतकी वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही। काल परवा उष्माघाताने अनेक दुर्दैवी घटना घडल्यात, पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भासाठी अति गंभीर इशारा दिला गेलाय। विदर्भात अकोला, अमरावती यासारख्या जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 50 अंशांच्या पुढे सरकण्याची शक्यता। हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 सूचना दिल्या, कारण की उष्णतेची लाट केवळ ऊन नाही तर आरोग्यासाठी मोठा धोका घेऊन येते। ही उष्णतेची लाट नेमकं कधीपर्यंत संपणार, काय तारखा आल्यात, कोणत्या 2 तारखांना सर्वाधिक असणार, कोणत्या जिल्ह्यात धोक्याचा इशारा, ही माहिती आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय। पहा, हवामान विभागाची बैठक झाली, कारण की सुपर एल निनो आल्यामुळे मान्सूनची तारीख बदलली, सोबत उष्णतेची लाट आली, चक्रीवादळाचा धोका समोर आला। मग काय आहे ती चक्रीवादळाची तारीख, मान्सूनची तारीख नेमकं काय, मान्सूनची काय नवी बातमी आली, सगळं डिटेलमध्ये समजून घेतोय। कारण की मान्सूनचा अंदाज देताना चक्रीवादळाचा एक महाभयानक राक्षस आता महाराष्ट्रावर धडकणार,
ज्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तास आहे, ज्यामुळे मान्सूनचं वेळापत्रकच पूर्णतः कोलमडलं आहे. जिथे चांगला पाऊस सांगितला तिथे दुष्काळ, जिथे दुष्काळ सांगितला तिथे ढगफुटी, असं विचित्र वातावरण तयार झाले. सगळ्यात आधी आपण मान्सूनच्या बाबतीतली पहिली माहिती जाणून घेतोय. मान्सूनचा अंदाज नेमकं काय आलाय, काय तारीख आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कशा पद्धतीनं राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार, याचा अंतिम अंदाज आता आलाय. काही दिवसांपूर्वी एक अंदाज आला होता जो प्राथमिक होता, कारण की दोन प्रकारचे अंदाज असतात, एक प्राथमिक आणि एक अंतिम. तर अंतिम अंदाज आत्ताच आलाय. त्यामुळे मान्सून कधी सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यात कसा बरसणार, हे आता आपण ताबडतोब पाहतोय. पण त्यानंतर जाणून घेतोय ती भयानक चक्रीवादळाची तारीख, जी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बरसणार, काय तारीख आली, सविस्तर पाहतोय. पहा, सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे एक हवामान विभागाने आत्ताच एक मॉडेल वापरले, ज्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल म्हणतात. त्या मॉडेलमध्ये जो हवामान विभागाचा अंदाज आलाय तो अंतिम अंदाज आहे असं बोललं जात आहे. त्या अंदाजामध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. हालचाली या समुद्राच्या पृष्ठभागावर होताना दिसून आल्यात. साधारणपणे 30 एप्रिल ते 7 मे या दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये घडामोडी होणार असं आधी सांगितलं होतं. पण आता त्या घडामोडी बदलल्या आहेत आणि त्यामुळे मान्सूनची तारीख देखील बदलते आहे. पहा, यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत, कारण की एका चक्रीवादळाने मान्सूनचे ढग आता पुढे ढकलायला सुरुवात केली. सविस्तर आकडेवारीनुसार जून महिन्यात मान्सूनचं आगमन होत असतं, पण ते कशा पद्धतीनं होणार, जुलैमध्ये काय होणार, ऑगस्टमध्ये, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये काय होणार, सगळा सविस्तर अंदाज आता आलाय. सगळ्यात आधी जूनचा अंदाज देण्यात आलाय. पहिले सांगितलं गेलं होतं की जूनमध्ये फारसा पाऊस पडणार नाही, वाट पाहावी लागेल. पण चक्रीवादळाने कमी दाबाचा पट्टा सरकवल्यामुळे आता जूनमध्ये धमाकेदार पाऊस होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली. त्यामुळे जूनमध्ये पाऊस चांगला आहे, पण खुश होऊ नका, कारण की पुढील 2 महिन्यात मोठा धोका. जूनमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होतोय, त्याची जी आधी तारीख आहे ती चक्रीवादळाची आहे, ती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की जुलै ऑगस्टमध्ये काय होणार, या 2 महिन्यात पावसाचा जोर जबरदस्त कायम राहील. मात्र सध्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये थोडा पाऊस लपंडाव खेळण्याची शक्यता आहे जून जुलैमध्ये. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस असेल, तो देखील चांगला राहणार आहे असं या मॉडेलने सांगितलं. आता तळ कोकणामध्ये मान्सूनची जी चाल आहे तर ती मेच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होईल आणि मेचा पहिला आठवडा साधारणपणे आपण असं धरतोय की 8 मे पर्यंत, त्यानंतर दुसरा 15 मे पासून चालू होते. तर 15 मे नंतर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पूर्णतः बदलायला सुरुवात होईल. म्हणजे मान्सून लवकर येणार या आनंदाची बातमी जरी असली तरी चक्रीवादळ मान्सून अडवणार की त्याला वेग देणार, कारण की 120 किलोमीटर प्रति तास वेगानं एक चक्रीवादळ येते. मग त्या चक्रीवादळाची तारीख काय, सध्या सगळ्यात मोठी भीतीदायक बातमी म्हणजे समुद्रातली चक्रीवादळाची स्थिती. सॅटेलाइट फोटोनुसार बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टम विकसित होत आहेत. मे महिन्याच्या मध्यात म्हणजे 14 ते 21 दरम्यान एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज. हवामान तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात हे वादळ सक्रिय होणार. विशेषतः 20 मे या तारखा महाराष्ट्रासाठी संवेदनशील असू शकतात. जरी सिस्टीम अधिक मजबूत झाली तर किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचा वेग 120 किलोमीटर प्रति तास जाऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम कोकण, मुंबई लगतच्या बेटावर होण्याची शक्यता. हे वादळ मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करू शकतं. अंदमान निकोबार बेटाच्या दिशेने अशी ही दुसरी सिस्टीम विकसित होत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून भारतात पूर्व किनारपट्टीमध्ये वातावरण बदलणार. या चक्रीवादळाचा धोका कुठे आहे तर पहा, मराठवाड्यामधले काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, ज्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथं उष्णतेचा तडाखा बसणार. त्यानंतर त्याचबरोबर किनारपट्टी लगतच्या काही भागामध्ये या चक्रीवादळाचा धोका आहे. साधारणपणे 7 जून ही एक तारीख सांगितली की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर कोकणात मेच्या एंडिंगला म्हणजे साधारणपणे 20 ते 30 मेच्या दरम्यानच तळ कोकणामध्ये पाऊस जो आहे तो सक्रिय होण्याची शक्यता आहे, असा एक आता सविस्तर अंदाज याच्यामध्ये आला आहे. तर तुमचं यावर नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, तुमच्याकडे सध्या काय स्थिती आहे, कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.